कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बरं झालं ना आपल्या देवदर्शनाला आलो, लई दिवसांची इच्छा होती। अर्जुन, मलाही वाटत होतं आपण जोडीने यावं इथे, आणि बघ ना आज बरोबर योग जुळून आला। देव असतोच का आपल्या बरोबर, कुठल्या ना कुठल्या रूपात असतोच। तो कधी कसा समोर येईल ना सांगता येत नाही। वातावरण मस्त आहे ना, हो पाऊस पडून गेल्यामुळे। तो घ्या पोरांनो प्रसाद, छान जोड आहे बरं का दोघांचा, माझा आशीर्वाद आहे तुम्हाला। किती सहज बोलून गेल्या ना त्या। एखाद्याने आनंदाने मनापासून आशीर्वाद दिला ना आपे, की चांगल्या गोष्टी घडायला वेळ नाही लागत। नाशी माणसं आजूबाजूला असतील ना तर जगणं पण सहज होऊन जातं। खरंय, म्हणजे बघ की फक्त या आजीनीच नाही तर मागच्या काही दिवसात बऱ्याच लोकांनी आपल्याला हेच म्हटलंय, हो की नाही? साहजिक आहे ना आपे, लोकांना वाटणं साहजिक आहे। आधी फक्त आपण दोघं होतो, आता अमूल्य आपल्या बरोबर, त्यामुळे लोकांना आतून वाटणं साहजिक आहे। त्यांना वाटतंय, पण तुझं का? आपे तुला खरं सांगू का, आत्ता माझ्या डोक्यात अमूलशिवाय दुसरा विषय नाही ग कुठला। म्हणजे मी तुला परवा पण म्हणलं ना की मागचं सगळं सोडून देऊन मी पुढे जाण्याचा विचार करतोय, प्रयत्न पण करतोय। तुला दिसत असेलच ना? हो मला दिसतंय की, पण नेमकं होतंय काय मग? आपे परमेश्वर करून असं न हो, पण जर काय झालं आणि तू अमूलच्या आयुष्यातून कायमची गेलीस तर अमूलला कसं वाटेल? आपे तुला पण माहितीये मी कसं आहे, मी किती रागीट असेल, मी किती चिडचिड असेल, पण आपल्या लोकांबाबत मी कायम हळवा होतो का नाही? आणि असं असताना सरकारांचं असं वागणं आहे ना, मला नाही विसरता येत का? अर्जुन, हा विषय ना खूपच नाजूक आहे रे, आणि मला आता त्यावर नाही बोलता येणार। पण तुला खरं सांगू का, सरकारांची पुरेशी शिक्षा भोगून झाली अर्जुन। तेच सांगतोय मी आपे, खावानी खाव नाही भरत ग। त्यांनी शिक्षा भोगली म्हणून माझा घाव कसा भरल? तुम्ही काय म्हणता ना मला तेच कळत नाही। सरकारांना त्रास झाला म्हणून माझा त्रास कमी व्हायला मी काय वैरी आहे का त्यांचा? अरे अर्जुन, तसं नाही रे। आपली आई होती ती माझी आई, ती असती ना तर आज माझं आयुष्य वेगळं असतं, माझं चालणं बोलणं वेगळं असतं, अर्जुन कदम वेगळा असता आज काहीतरी। माझं सोड ना, कदमांचं आयुष्य वेगळं असतं। हे सगळं माहीत असून ना फक्त पैशासाठी सरकारने आईचा जीव जाऊन दिलाय, फक्त पैशासाठी। त्या माणसाला माफी नाहीच। तू तर माझी होतीस। अर्जुन, हे बघ, या विषयावर आपलं खूपदा बोलणं झालं, आणि मी जे काही केलं त्यामागचा माझा हेतू कधीच वाईट नव्हता। असं लागते, ज्या जखमा अशा खोलवर रुतल्या गेल्यात ना, नाही ग भरून येत। अर्जुन, काही कोडी न सुटण्यासारखी असते। बरं मला सांग, मी आता काय करू जेणेकरून मी तुझा विश्वास परत मिळवू शकेन? आपे बघ, तू चांगली आहेस का तू वाईट आहेस, माझा तुझ्यावर विश्वास आहे नाही हे आता मला कोणी सांगायची गरज नाही। आणि मी पण या माझ्या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडून आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय की, त्यामुळे तू असं वेगळं नको काय करू। नको। नेमकं काय म्हणायचंय तुला? नाही म्हणजे आता तुम्ही कुलदेवताला जाऊन आला का नाही सगळी, मग त्या आनंदाचा दिवस आहे का नाही? तेवढं आहे बरं का। आणि भुयाजी, त्यासाठी तुम्हाला थँक्यू बरं का। होय भुयाजी, तुम्ही विषय काढला म्हणून आम्ही देवदर्शनाला गेलो, आणि आप्या आजचं देवदर्शन खरंच आवडलं बरं का मला। आणि बरं झालं भुयाजी, तुम्ही रोजच्या सारखं जेवण बनवले ना? आता तुम्ही एवढ्या लांबून थकून येणार म्हणून एकदम साधा स्वयंपाक केलाय। हा हा बरं केलं भुयाजी, आजचं देवदर्शन मला लय आवडलंय बरं का। मला बी बापू, मी पण आलो असतो र, पण माझ्या तब्येतीमुळे मला नाही जमलं। आजोबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण जाऊ की नंतर? सगळे कंटाळले तर ह्याचा उत्साह बघा। अमोल, तुला भूक नाही लागली का? हो मा,
खूप भूक लागली लागली आहे ना भूक? मग चला आवरून घ्या, मग जेवायचं आपल्याला. चला 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 चला. आप्पे, अगं आज मी पहिल्यांदा एवढ्या आनंदानं तुला जेवायला घालणार आहे आणि तो आनंद तुमच्या बरबादीचा आहे. कारण आज तुमचे सगळे जमिनीचे कागद माझ्याकडे आलेले आहेत बघ. पार्टनर, खरंच तुम्ही पाहिजे होता बरोबर आज. होय हो. अहो पर या पोराचा उत्साह बघून मला असं वाटतंय की मीच तिथे जाऊन आलोय त्याच्या बरोबर. बरं कदम, आज दिवसभर काय त्रास नाही ना? काय नाही, एकदम बेस्ट. बरं मी आवडतो जरा. हा बरं पार्टनर, तुम्ही सांगा की मला आता काय काय झालं अजून. हो, ठीक आहे बाय. अहो तुम्ही जरा लवकर येत जावा ना घरी. माझा ना वेळच जात नाही, एकटीला करमतच नाही घरात. रुपाली, मी जिथं शिकवायला जातो ते कॉलेज आहे आणि मी प्रोफेसर. बायोमेट्रिक केल्याशिवाय मला बाहेर नाही येत आहेत. हा तेही खरंच आहे. मी पण खूप प्रयत्न करते हो कशात ना कशात तरी मन रमवायचा, पण ना वेळच जात नाही. तू एक काम कर ना, नवीन काहीतरी शिक. कसं आहे, वेळ कारणीला गेली या ठिकाणी. ताई, आर्या, आर्या बरं झालं आलीस. तुला बघून खरंच भारी वाटलं. आणि हे बघ, आली आहेस तर जेवण करून जायचं. हा रुपाली, आलो मी फ्रेश होऊन. हा ताई, आर्या, अगं तुला किती वेळा सांगितलं मला ताई नको, मला जाऊबाईच म्हणायचं. हे बघा मी इथे आले याचा अर्थ असा नाहीये की मी तुम्हाला माफ केले. अगं आर्या, तू इकडं आलीस तर मला किती आनंद झालाय. त्याने काय होणार आहे ताई? हे बघा, तुमची हीच इच्छा आहे ना की मी तुम्हाला परत एकदा जाऊबाई म्हणावं? अगं नुसतं जाऊबाई म्हणावं अशी नाही, तर तू या घरची सून म्हणून यावीस अशी इच्छा आहे माझी. मग माझं एक काम करा, आणि तसंही तुम्हाला माझी मदत करायचीच आहे ना? अगं आर्या, का नाही करणार मी तुझी मदत? सांग ना. त्या अप्पीच्या घरात ती मुलं आहे, ती तुमचं ऐकते ना? म्हणजे ती तुमच्या हातातली आहे ना? हा अगं, तिला पण आपण आणि भाऊजी एकत्र आलेले नको. ग्रेट. मग मला तिच्याकडून थोडीशी माहिती हवी. कसली? ऐका, इतकंच काय ते आपल्याला करायचे. एकदा का अप्पीने अर्जुनचा परत एकदा विश्वासघात केला की मग झालं. मग मी बघते अप्पी आणि अर्जुन कसे एकत्र येतात. आर्या, अगं हा तर जालिम उपाय आहे. तू आता काळजीच करू नकोस. तुला हवी असणारी माहिती व्यवस्थित काढून देते मी. ताई, हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.